यानंतर पुढची बातमी पाहूयात। माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या स्वतःवरती गोळी झाडून आत्महत्या प्रकरणामध्ये नवीन माहिती समोर येते। वैराग इथे 2.25 गुंठे जागा ही पूजा गायकवाडच्या नावावरती असल्याचं समोर आलेलं आहे। गोविंद बर्गे यांनी पूजा गायकवाड हिच्या नावावरती वैराग इथली 2.25 गुंठे जागा नावावर केली होती। पूजा गायकवाड हिच्या नावावरती जमीन केल्यानंतर साक्षीदार म्हणून गोविंद बर्गे यांची सही आहे। वैराग इथे 7 लाख रुपयामध्ये 2.25 गुंठे जमीन नावावरती करण्यात आल्याचं समोर आलंय। माजी सरपंच गोविंद बर्गे यांनी स्वतःवरती गोळी झाडून आत्महत्या केलेली होती। त्याच प्रकरणामध्ये महत्त्वाची माहिती समोर येते। वैराग इथे 2.25 गुंठे जागा पूजा गायकवाडच्या नावावरती करण्यात आलेली आहे आणि तिच्याच घरासमोर त्यांनी आत्महत्या केली होती। गोविंद बर्गे यांनी पूजा गायकवाड हिच्या नावावरती वैराग इथे 2.25 गुंठ्याचा प्लॉट नावावरती करून दिलाय। पूजा गायकवाड हिच्या नावावरती जमीन केल्यानंतर साक्षीदार म्हणून गोविंद बर्गे यांची सही आहे। वैराग इथे 7 लाख रुपयांची ही 2.25 गुंठे जागा आहे। माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी स्वतःवरती गोळी झाडून आत्महत्या केली होती। पूजा गायकवाड हिच्या घरासमोरच त्यांनी स्वतःवरती गोळी झाडून आत्महत्या केल्याचं समोर आलेलं होतं आणि त्यानंतर आत्ताची महत्त्वाची माहिती समोर येते। आणखीन एक जागा तिच्या नावावरती करण्यात आलेली आहे। याआधी सुद्धा पूजाने त्यांच्या मागे घर नावावर करण्याचा तगारा लावलेला होता आणि याचमधून त्यांनी आत्महत्या केल्याचं सांगितलं जात होतं। सौरभ वाघमारे या संदर्भातली माहिती देतात। सौरभ, या प्रकरणातली आत्ताची अपडेट काय? अपडेट अशी आहे की पूजा गायकवाड हिने जो आहे ते बीडचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्यावरती अनेक आर्थिक बाबींचा तगादा लावला होता की घर नावावर करून दे किंवा आर्थिक ब्लॅकमेल केले होते, असं अशी ही तक्रार आहे की गोविंद बर्गेंच्या नातेवाईकांनी पोलिसाला दिलं आणि त्याच तक्रारीच्या आधारावरती आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा जो आहे तो पूजा गायकवाड यांच्यावरती झाला आणि एनडीटीव्ही मराठीच्या हातात आता खुलासा लागलेला आहे की गोविंद बर्गेने जो आहे तो फ्लॅट जो आहे तो पूजाच्या नावावर खरेदी करण्यासाठी मदत केली होती, कारण त्याच्यामध्ये गोविंद बर्गे हा साक्षीदार म्हणून त्याची जी आहे ती स्वाक्षरी केलेली आहे आणि यामुळं या घटनेला एक वेगळं वळण लागलेलं आहे। कुठेतरी नातेवाईकांच्या बोलण्यात जी सत्यता आहे ती दिसून येते। निश्चित सौरभ, धन्यवाद संपूर्ण माहिती करता।